1500 रुपये आम्हाला देताय काय स्वतःच्या खिशातले देत नाहीत। तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम करते, नाही चलेगा। मग आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो, 1500 रुपये दिले की नवीन बहिणी। हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा अपमान आहे। कुठलीही बहीण ही का पैशाने जोडली जात नाही, ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते। त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते, विनम्र, की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका। दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली। आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का हो? जरा लावा ना, आपण माईकवर ऐकू। आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ, त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा। एक भाऊ म्हणतो, आलं का व्हिडिओ, आलं का? हा थांबा थांबा, हे ऐका, हे चमत्कारिक आहेत बाई। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो बाबा? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। ऐकलं का काय बोलला बाबा, की 1500 रुपये वापस घेईन, ओवाळणी मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर। म्हणजे अहो काय संस्कार झाले। तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे, मग आम्ही बहिणी परवडल्या। काय नको, भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो। नको बाबा तुझे 1500 रुपये, 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की ह्या महाराष्ट्रातली लेख, माझी बोलत नाही मी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलतेय। तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम करते, नाही चलेगा। हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे। हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे। तुम्ही 1500 रुपये आम्हाला देताय काय स्वतःच्या खिशातले देत नाहीत। आम्ही टॅक्स भरतो, मी टॅक्स भरते, तुम्ही सगळे टॅक्स भरता। आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे। हो, टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला, तो युरियावर टॅक्स भरतो, तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो। ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे, तो जीएसटी भरता। त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली, त्या स्कीम मधून बहिणींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला, बरोबर मतदानाच्या आधी। खरं तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजे। बहिणींची आठवण कधी झाली? लोकसभा झाल्यानंतर। इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या ना, मग झटका बसला, हे म्हणतात झटका बसल्यावर मी म्हणत नाही। आज सुप्रिया सुळे यांची टेंभुर्णी, माढा, सोलापूर या मतदारसंघात सभा पार पडली। यावेळेस त्यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला। तुला लोकसभेआधी लाडकी बहीण आठवली नाही, आता विधानसभा आली की बरोबर तुला बहिणीची आठवण आली, असा त्यांनी अजितदादावर चांगलाच टोला लगवलेला आहे। अजित पवारांचा खरपूस समाचार घेतल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी एक दादांची क्लिप सुद्धा दाखवली। त्यानंतर त्या तिथेच थांबल्या नाही, त्या म्हणाल्या या हरामींनी माझ्या बापाचा पक्ष चोरला। अरे यांनी मागितला असता तर आम्हीच दिला असता, पण आम्ही आता शांत बसणार नाही, कारण की ही लढाई माझी नाही तर ती माझ्या बापाची आहे आणि या फुकट्यानं माझ्या बापाचा पक्षच चोरला, मी शांत बसणार नाही। त्यानंतर त्या असंही म्हणाल्या की तुम्ही सरकार महाराष्ट्रात आणा आणि तो दिल्ली समोर मुजरा करणार नाही, कारण की दुधाचा प्रश्न आला की जा दिल्लीला, कांदा निर्यात आली की जा दिल्लीला, तुमचं काही जरी काही असलं काम तर जा दिल्लीला, साधा पालकमंत्री असला तरी जा दिल्लीला। आणि हो, मी जर दर्शक भाषणाचा जोर वाढवला की माझ्या नवऱ्याला नोटीस जातात,
मी तर त्यांना म्हटलं की एवढं 40 वर्ष सांभाळून घेतलं, आता फक्त 90 दिवस सांभाळून घ्या. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.